या 3 ते 4 महिन्यापासून सातारा जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, अपंग, दिव्यांग, निराधार, शोषित, वंचित घटकांच्यासाठी वेळोवेळी कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी सातारा यांना आम्ही निवेदनं दिली प्रहारच्या वतीनं. दुर्दैवानं गेल्या 3-4 महिन्यामध्ये त्यांच्या एकाही निवेदनावर कसलं उत्तर नाही, बैठक नाही. खऱ्या अर्थानं ही निवेदनं सामान्य माणसाच्या हिताची निवेदनं असताना साखरवाडी कारखान्याचे 2017-18च्या गाळपाचे अद्यापपर्यंत व्याजासह 30-35 कोटी रुपये येणं आहे. त्या पैशाच्या संदर्भामध्ये 4 एप्रिल 2018 रोजी माननीय साखर आयुक्त पुणे यांनी RRCचे कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पारित केले. आदेश आल्यावर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी साखर, बगॅस, मॉलेसेस या विक्रीतून जर शेतकऱ्यांचे पैसे जाणार नसतील तर कारखान्याची स्थावर जंगम मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह देणं त्या ठिकाणी त्यांनी तसे आदेश केले. त्या कारखान्याची विक्री झाली, दुसरा कारखानदार त्या ठिकाणी कारखाना चालू करतोय किंवा केलेला आहे. आणि एवढं होऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे त्या विषयाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचबरोबर अपंगाचे बरेच प्रश्न आहेत. मागच्या आठवड्यामध्ये किंवा वारंवार गेल्या 4-6 महिन्यामध्ये आमचा अनुभव आहे, 100% जर एखादा अपंग बांधव असेल तर त्या अपंग बांधवाला घरातून उचलून नेण्यापासून दवाखान्यापर्यंत, वरच्या मजल्यावर CS-कडं उचलून नेण्यापर्यंत 2-3 माणसं त्या ठिकाणी गुंततात. जाताना येताना त्या गाडीचं भाडं त्याला मोजावं लागतं. मागच्या आठवड्यामध्ये काळजमधली आमची एक भगिनी, त्या ठिकाणी अपंग भगिनी आहे, आणि तिला उचलून वर नेलं आणि दिवसभर त्या ठिकाणी थांबवून सुद्धा परत सांगितलं 5 वाजता त्यांना की बाबा 5 नंबरच्या कक्षामध्ये तुमची सही राहिलेली आहे आणि मग आता तुम्हाला परत पुढच्या आठवड्यात यावं लागेल. अशा प्रकारची दिव्यांगांची हेळसांड होते. दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात आमचे नेते, राज्याचे राज्यमंत्री नामदार बच्चू कडू साहेबांनी आपल्याला पत्रही दिलंय ऑक्टोबर महिन्यामध्ये की दिव्यांगाची बैठक लावा. तिकडेही तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता. त्याचबरोबर गेल्या वर्षी सुद्धा स्वच्छता कर्मचारी जे कोविडच्या काळामध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट काम स्वच्छतेचं केलेलं आहे आणि त्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मागच्याही वेळेला नामदार बच्चू कडू साहेबांनी आपल्याला 2 फोन केले. त्यावेळेला त्यांचे दिवाळीला पगार अर्धे दिले. ह्याही वर्षी तीच परिस्थिती आहे. तेही निवेदन आम्ही दिलंय. साखरवाडीमध्ये प्राची जावळे या भगिनीचं त्या ठिकाणी डिलेव्हरीचं, प्रसूतीच्या दरम्यानचं ऑपरेशन केलं. 30-35% नॉर्मल डिलिव्हरीसाठी 2 वेळा कोणती भूल न देता टाकले. हे सुद्धा निवेदन त्या संबंधित डॉक्टरवर आपण गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कराव्यात. शेजारच्या पुणे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतो आणि आपल्याकडे ते निवेदन आम्ही 3 ऑक्टोबरला दिलंय. आपण त्या निवेदनाकडे बघितलं सुद्धा नाही. मागच्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी थोरवे नावाचे उपजिल्हाधिकारी आहेत, एखादा नंदीबैल तरी जागेवरून हलेल अशी अवस्था आपल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याची आहे. संबंधित अधिकाऱ्याला निवेदन दिलं आणि त्या अधिकाऱ्याने ते निवेदनाकडे बघितलं पण नाही. इतकी जर वाईट वेळ जर ह्या प्रशासनामुळे आली असेल तर निश्चितपणाने आम्ही ह्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. आपल्याला येत्या 10 ते 12 दिवसाचा आम्ही अवधी देतो. 10-12 दिवसामध्ये जर हे सगळे प्रश्न आपल्याकडून सुटले नाहीत तर सोमवार दिनांक 17/1/2022 रोजी आपल्याला प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन याच्या वतीनं गाढव भेट आंदोलन आपल्याला करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल. कारण निष्क्रिय माणसं, निष्क्रिय अधिकारी आम्ही खूप बघितले, पण आपण जर डोळे असून सुद्धा जर त्या गोष्टीकडे बघणार नसाल तर आपल्याला गाढव भेट दिल्याशिवाय दुसरा आम्हाला पर्याय नाही. म्हणून आपण ह्या विषयाची गंभीर दखल घेऊन येत्या 10-12 दिवसामध्ये आमचे प्रश्न मार्गी लावावेत. अन्यथा 17 तारखेला आम्ही गाढव भेट घेऊन येतोय. धन्यवाद.